आता बातमी आहे धुळ्यामधून। धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातून तब्बल 1,84,00,000 रुपये जप्त करण्यात आले। धुळ्यामध्ये पोलीस प्रशासनाची पहाटे 4 वाजेपर्यंत कारवाई सुरू होती। गुलमोहर विश्रामगृहाच्या खोली क्रमांक 102 मधून कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे। धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। विधिमंडळाच्या अंदाज समितीसाठी 5 कोटी ठेवल्याचा अनिल गोटेंचा आरोप आहे। विधिमंडळाच्या अंदाज समितीसाठी 5 कोटी ठेवल्याचा अनिल गोटे यांचा आरोप। गुलमोहर विश्रामगृहातील 102 क्रमांकाच्या खोलीत 5 कोटी ठेवल्याचा आरोप। समितीतील 11 आमदारांना देण्यासाठीच अधिकाऱ्यांनी पैसे जमा केले, गोटे यांचं म्हणणं। आज सगळ्या अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा करून आज दिवसभर या ठिकाणी पोहोचवण्यात आलेले आहेत। अशी रक्कम माझ्या अंदाजाने जवळजवळ 5 ते 5.5 कोटी रुपये आहे। 102 ही खोली किशोर पाटील यांच्या नावावर बुक होती। किशोर पाटील हे अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे खासगी पीए। शिवसैनिकांनी धडक देताच मंत्र्याचे पीए खोलीला लॉक लावून पळाले, राऊतांचा आरोप। रक्कम कशासाठी आली याचा तपास करा अशी मागणी करत अनिल गोटे 4 तास खोलीबाहेर बसून होते। यानंतर पीडब्ल्यूडीचे अधिकारी, पोलीस आणि तहसीलदारांच्या उपस्थितीत रूम उघडण्यात आली। अर्जुन खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत। वर माझ शिंगार असल्यानंतर वरावर कसं स्वीकारावं लागेल, आतापर्यंत आरोप सगळ्यांनी केले, पण कोणी सिद्ध नाही केले। मी सिद्ध करून दाखवले। मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लॅन्टेशन केलेलं आहे का, हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो। त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं, त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटाळतो। खोलीत 1,84,84,000 रुपये इतकी रोकड आढळली। अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा केल्यानंतर रूम सील करण्यात आली। की मला काय असे आरोप, खोटे आरोप करायची सवय नाही। जे होतं ते खरं होतं। मला काय केलं त्यांच्यावर फसवून, ते काय माझ्या गावातले होते का माझे पॉलिटिकल विरोधक होते, मी तर माझ्या कशा घंटीच नाही जाईल। अण्णासाहेब, या ठिकाणी आपण 5 कोटीचा आरोप केला होता, त्यानंतर 1,84,00,000 रुपये जवळपास भेटले। तत्पूर्वी काय नेमकी प्रक्रिया झाली, काय अधिकारी काय सांगत होते? मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे गाडीचे नंबर आहेत। काय ज्या गाड्यांमधून, ज्या गाडीमधून हे पैसे बाहेर गेले त्याचे नंबर आहेत माझ्याकडे, आलं लक्षात। आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट की एका रूममध्ये पैसे नव्हते, तिकडे 2 VIP सूट आहेत, त्यात पैसे होते। पलीकडे अधिकारी होते 103 मध्ये, त्यांच्याकडे बाटल्या सापडल्या तुम्हाला, त्यांच्याकडे होते। असं झालं की मी SP ला फोन केला संध्याकाळी 6 वाजता आणि त्यांना म्हणालो, मी असं इथं झालेलं आहे, तुमची सिम पाठवा आणि ती सिम पाठवून तुम्ही तिथे पैसे ताब्यात घ्यायचे। काय ते म्हणा, हो 5-10 मिनटं झालीच। असं करता करता रात्री 11:30 वाजेपर्यंत कोणी आलं नाही। राज्य सरकारची गृह यंत्रणा इतकी किडलेली, सडलेली